मैत्रिणींनो, चला आजच्या रेसिपीत तुमचं स्वागत आहे. आपल्याला कोबी करायचा आहे कोरडा. हरभऱ्याची डाळ टाकून भिजत ठेवली होती 10-15 मिनटं. टमाटा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर, ताजा आमच्या बागेतला कढीपत्ता घेतलेला आहे. चला आपण आता कढई तापत लावली आहे, फोडणी देऊया. चला कढई तापली आपली, आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकून घ्यायचं आपल्याला. चला तेल तापले आपलं, मोहरी टाकून घेऊया आपण. छान तडतडली मोहरी आपली, मिरच्या टाकूया आपण. मिरच्या छान परतल्या, त्याच्यात आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा वास छान येतो तेलात टाकल्यामुळे. टमाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. टिफिनसाठी करायचं आहे आपल्याला, मुलींसाठी डब्बा करायचा आहे. कोबी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. कोबीला उघरट वास राहतो त्याच्यामुळे. हरभऱ्याची डाळ टाकून कोबी नक्कीच करून पहा, खूप छान लागतो. लहान मुलं पण आवडीने खातात. छान परतून घ्यायचं तेलात आपल्याला. टमाटा पण, कढीपत्ता तेलात टाकल्यामुळं चव खूप छान लागते भाजीची. आपल्याला ना तेलातच हळद टाकून घ्यायची आहे. कलर छान येतो मग पिवळा मस्त. मला डाळ टाकून घेऊया आपण. आपल्याला कोबी टाकून घ्यायचं आहे लगेच आता. छान परतून घ्यायचं आहे आता. कोथिंबीर पण टाकून घेऊया आता. किती छान दिसते बघा. डाळ टाकून कोबी नक्कीच करून पहा, खूप छान लागतो. 10-15 मिनिटांमध्ये होऊन जातो कोबी पटकन. मीठ टाकून घेऊया आपण लगेच. चला आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे 10-15 मिनिटासाठी. हे बघा आपला कोबीला अंगचं पाणी वळालेलं आहे, त्याच्यातच शिजून घ्यायचं आहे कोबी आपल्याला वाफेवर फक्त. हे बघा. चला पुन्हा 10 मिनिटं झाकण ठेवा. हे बघा आपला कोबी थोडासा शिजायचा राहिलेला आहे फक्त. अजून 5-1 मिनिटं झाकण ठेवूया आपण. हे बघा आपला कोबी तयार आहे. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आपला कोबी तर रेडी झाला आहे. हे बघा त्याच्यामध्ये टमाटा पण किती छान दिसते, हिरव्या मिरच्या. आपली रेसिपी तयार आहे. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.